कल्पना करा, गंगेच्या काठावर एक स्मशानभूमी आहे. आजूबाजूला मृत्यूची शांतता पसरलेली आहे आणि या शांततेच्या सावलीत एका तरुण मुलीचं आयुष्य संपवण्याची तयारी सुरू आहे. एक वृद्ध ब्राह्मण मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे, पण त्याच्या मृत्यूसोबतच एका निरपराध मुलीचं आयुष्यही संपवण्याचा निर्णय घेतला जातो. ही कथा आहे गौतम घोष यांच्या बंगाली चित्रपटाची अंतर्जली यात्रा म्हणजेच अ जर्नी बियॉन्ड. कथा आहे 19व्या शतकातील बंगालची. गंगेच्या काठावर मृत्यूची वाट पाहत पडलेला असतो सीताराम, एक वृद्ध ब्राह्मण. त्याच्यासोबत कुटुंबीय, ज्योतिषी आणि गावातील अनेक लोक असतात. ज्योतिषी भविष्यवाणी करतो की सीताराम एकटा मरणार नाही, त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती मरेल. आणि इथूनच सुरू होतो एका अमानवी प्रथेचा खेळ. सीताराम विधुर असतो, त्यामुळे त्याचं पुन्हा लग्न झालं तर त्याच्या मृत्यूनंतर पत्नीने सती जावं असा अंधविश्वास असतो. एक गरीब ब्राह्मण आपली तरुण मुलगी यशोवतीचं लग्न सीतारामशी लावतो. तिच्या आयुष्यापेक्षा कुटुंबाला समाजातील मान आणि धार्मिक पुण्य महत्वाचं वाटतं त्याला. यशोवती मात्र अशा विवाहात अडकते जिथे तिच्या इच्छेला कोणतीही किंमत नसते. एकीकडे मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेला वृद्ध पती आणि दुसरीकडे आयुष्याची सुरुवातही न झालेली तरुण यशोवती. पण या मृत्यूच्या वातावरणात तिच्या बाजूने उभा राहतो बैजू, स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचं काम करणारा, समाजाने अस्पृश्य ठरवलेला माणूस. बैजू तिला पळून जाण्यास सांगतो, पण लहानपणापासून मनावर बिंबवलेले संस्कार, भीती आणि धर्माच्या नावाने लादलेली कर्तव्य तिला थांबवतात. इथून संघर्ष अधिक तीव्र होतो, माणुसकी आणि अंधश्रद्धेचा, स्वातंत्र्य आणि सामाजिक बंधनांचा. यशोवती आणि बैजू यांच्यात हळूहळू एक आपुलकीचं नातं निर्माण होतं, पण सीतारामला हे मान्य नसतं. बैजू खालच्या जातीचा असल्यामुळे तो त्याचा विरोध करतो. या सगळ्यामुळे यशोवती मानसिकदृष्ट्या खचते आणि आत्महत्या करण्याचाही प्रयत्न करते. दरम्यान मृत्यूची वाट पाहणारा सीताराम मात्र जिवंत राहतो. त्यामुळे सती जाण्याची भीती असलेली यशोवती आणखी एका अंतहीन प्रतीक्षेत अडकते. शेवटी गंगेची प्रचंड भरती येते. सीताराम पाण्यात वाहून जातो. त्याला वाचवताना यशोवती प्रवाहात ओढली जाते. बैजू तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण खूप उशीर झालेला असतो. आणि इथेच अंतर्जली यात्रा आपल्याला हादरवून सोडते. शत्रुघ्न सिन्हा यांनी साकारलेल्या बैजूच्या व्यक्तिरेखेत राग, वेदना आणि माणुसकीचा सुंदर संगम दिसतो. हे भाव ते आपल्या अभिनयातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करतात. शंपा घोष यांनी साकारलेली यशोवती तिच्या चेहऱ्यावरचा भय, संभ्रम, असहाय्यता आणि जगण्याची धडपड अतिशय सूक्ष्मपणे व्यक्त करते. गौतम घोष या चित्रपटात मोठमोठे संवाद किंवा नाट्यमय प्रसंगांपेक्षा वातावरण आणि प्रतिमांचा वापर करतात. गंगेचा किनारा, स्मशानातील चिता, मृत्यूची वाट पाहणारा वृद्ध आणि त्याच वातावरणात जगण्यासाठी झगडणारी तरुण मुलगी, हे सगळं चित्रपटाला एक अस्वस्थ करणारी, जवळजवळ स्वप्नवत दृश्य भाषा देतं. लांब शॉट्स, नैसर्गिक वातावरण आणि शांत कॅमेरा यामुळे प्रेक्षकाला जणू त्या स्मशानभूमीतच उभं केलं जातं. अंतर्जली यात्रा हा फक्त सती प्रथेवरचा चित्रपट नाही. तो प्रश्न विचारतो, धर्माच्या नावाने एखाद्या माणसाचं आयुष्य हिरावून घेण्याचा अधिकार समाजाला कोणी दिला? जात, परंपरा आणि पुरुषसत्ताक व्यवस्था यांच्यामध्ये एका स्त्रीची इच्छा किती सहज चिरडली जाऊ शकते हे चित्रपट दाखवतो. आणि म्हणूनच अंतर्जली यात्राचा शेवट फक्त दुःखद नाही, तो एक प्रतीक आहे. ज्या समाजाने यशोवतीला जगण्याचा अधिकार नाकारला, त्या समाजाच्या रूढींना शेवटी गंगेचा प्रचंड प्रवाह वाहून नेतो.
म्हणून अंतर्जली यात्रा म्हणजे केवळ मृत्यूची यात्रा नाही, ती माणुसकीकडे जाणारी एक अस्वस्थ करणारी यात्रा आहे. जर तुम्हाला अशाच अप्रतिम आणि विस्मरणात गेलेल्या क्लासिक फिल्म्सच्या कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त चित्रपटांची कथा सांगत नाही, तर त्या चित्रपटांमागचं वास्तव, त्यातील माणसं आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा भेटूया आणखी एका मनात राहणाऱ्या क्लासिकच्या कथेसोबत. तोपर्यंत पाहत राहा आणि क्लासिक सिनेमाच्या या प्रवासात आमच्या सोबत राहा.